आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय चांगला चालावा, मिस्टरांचं प्रमोशन व्हावं, मुलाला नोकरी लागावी, पैशाचं अडकलेलं काम, कुणी आपले पैसे घेतले असतील किंवा कर्ज झालं असेल, यासाठी आपल्याला हा मंत्र, ह्या मंत्राची सेवा आपल्याला करायची आहे. ती सेवा कशी करायची, कोणत्या जागेवर बसायचं, कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी सांगते की तुम्हाला एक जागा फिक्स करून घ्यायची आहे. मी तर म्हणेन की तुम्ही देवासमोर बसलात तर अतिउत्तम. दुसरी गोष्ट, तुमची वेळही एकच असावी. आज जर तुम्ही सकाळी 10 वाजता बसला तर उद्या तुम्हाला 10 वाजताच बसायचं आहे. जागा आणि वेळ ही रोजची एकच असावी, 40 दिवस पूर्ण. तर असं का, तर तुम्हाला त्या जागेमध्ये मंत्र म्हणून म्हणून एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे निर्माण झालेली असते, एक सकारात्मकता त्या जागेमध्ये असते. त्यामुळे आपल्याला एकच जागा आणि एकच वेळ ठरवून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती असंच नाही, संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प कसा सोडायचा? उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, हळदी कुंकू अक्षत फूल घ्या, ताम्हणामध्ये सोडा. तुमची इच्छा म्हणा जी काय असेल ती, आणि मी 40 दिवसांचा संकल्प करते आहे, या 40 दिवसांमध्ये माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, असं मी 40 दिवसांचा संकल्प करते असं म्हणून तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आता कमीत कमी तुम्ही 21 दिवस करू शकता, पण तुम्हाला 40 दिवसच करायची आहे. हे जे आहे हे पौराणिक कथेमध्ये सांगितलेलं आहे. याचं मी तुम्हाला या मंत्राचं स्पष्टीकरणही देईल. तर आता संकल्प असो, 21 दिवसाचा असो, 40 दिवसाचा असो, तुमची इच्छा रोज एकच असावी. इच्छा बदलायची नाही, एकच इच्छा. त्यानंतर तुम्ही 5 माळी, 7 माळी, 11 माळी किंवा 16 माळी, जेवढ्या जमेल तेवढ्या माळी तुम्हाला जप करायचा आहे. मंत्र खूप मोठा नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त माळी करू शकता. आता माळी पण तुम्हाला जमत नसेल करायला, तुम्ही टायमिंग लावा. मी 10 मिनटं करेन, 20 मिनटं करेन, 30 मिनटं करेन, अशा पद्धतीने. आता नाहीच काही जमलं तर 1 माळ तर करूच शकता. 108 वेळा मंत्र म्हणू शकता. मंत्र खूप छोटा आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. म्हणून सांगते की जेवढ्या जास्तीत जास्त माळी करणार तेवढं तुमचाच त्याच्यामध्ये फायदा होईल. आता महत्त्वाचं, जप करण्यामध्ये रेग्युलॅरिटी हवी. रेग्युलॅरिटी म्हणजे रोजच तुम्हाला करायचं आहे, कंटिन्युटी पाहिजे. मध्ये तुम्हाला एकही दिवस गॅप घेता येणार नाही. आता दुसरं म्हणजे डोक्यामध्ये इंटेन्शन, जो तुमची इच्छा आहे एकच तुमचं इंटेन्शन असलं पाहिजे. एकाग्रता फार महत्त्वाची. नाही तर तुम्ही जाप करायला बसला आणि डोक्यामध्ये वेगळेच तुमचे विचार चालू आहे, त्याला काही अर्थ नाही. तुमच्या डोक्यात काय विचार पाहिजे की तुम्ही हे सेवा कशासाठी करत आहात, तुमची सेवा पूर्ण होत आहे, तुमची सेवा सफल होत आहे, तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, असं म्हणतच तुम्हाला करायचं आहे. 10 दिवस झाले अजून माझे काम झालं नाही असं नाही. पूर्ण 40 दिवस तुम्हाला तुमचं काम होईल. तुम्ही एकदम पेशन्स ठेवा. तुम्ही पूजा करताना, हे मंत्र म्हणताना अजून तर झालं नाही, अजून तर झालं नाही असं करू नका. असं केल्यानं काय होईल, तुमचं कामही होणार नाही, तुमचं लक्षही लागणार नाही, तुमचं मनच एकाग्र झालं नाही, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी, तुमच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी जागृतच झाली नाही, तर त्या मंत्राला काहीही अर्थ नाही. त्यामुळे करायचं असेल तर मनाभावापासून करा. मंत्र आहे ओम वसुधरे स्वाहा. बघा किती सोपा आहे, ओम वसुधरे स्वाहा. या मंत्राचा इतिहास काय सांगतो? ओम वसुधरे स्वाहा मंत्राची मुळे महायान बौद्ध धर्मात सापडली, जिथे वसुधरा देवीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. वसुधरा, ज्याला वसुधरा देवी किंवा वसुंधरा म्हणून ओळखले जाते, ही बौद्ध परंपरेतील विपुलता, संपत्ती, लक्षात घ्या, विपुलता, संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित आहे. प्रमुख देवता आहे यांची. महायान बौद्ध धर्मात वसुधराला पूज्य मानले जाते. बोधिसत्व, एक जीव ज्याने ज्ञान प्राप्त केले आहे, परंतु इतरांना मार्गदर्शन आणि लाभ देण्यासाठी अस्तित्वाच्या चक्रात राहणे निवडले आहे. ती करुणा, उदारता आणि विपुलता या गुणांना मूर्त रूप देते. वसुधरा अनेकदा आहे एक सुंदर देवी म्हणून चित्रित आहे. दागिन्यांनी सजलेली, कमळाच्या सिंहासनावर बसलेली पृथ्वी आणि तिच्या विपुल संसाधनांशी तिच्या संबंधाचे प्रतीक आहे. तर वसुंधरेची उत्पत्ती प्राचीन भारतीय पौराणिक कथांमधून शोधली जाऊ शकते, जिथे ती सुरुवातीला प्रजनन आणि कृषी विपुलतेशी संबंधित
हिंदू देवी होती. कालांतराने ती महायान बौद्ध धर्मात आत्मसात झाली आणि संपत्ती आणि समृद्धीची देवता म्हणून स्वीकारली गेली. बौद्ध धर्मग्रंथामध्ये तिचे वर्णन एक दयाळू व्यक्तिमत्व म्हणून केले जाते, जी भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रामध्ये विपुलता शोधणाऱ्यांना तिचे आशीर्वाद देते. वसुधराची शक्ती केवळ संपत्ती आणि समृद्धीच्याही पलीकडे आहे. तिला आध्यात्मिक विपुलतेचे प्रतीक देखील मानले जाते, जी शहाणपण, सद्गुण आणि गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करते. भक्त केवळ भौतिक लाभच नव्हे तर आध्यात्मिक वाढ, समजूतदारपणा आणि दुःख निर्मूलनासाठी वसुधराकडे वळतात. मध्ये महायान बौद्ध परंपरा वसुधराला समर्पित विधी आणि प्रार्थना तिच्या आशीर्वादासाठी आणि जीवनाच्या विविध पैलूंमध्ये मदत करण्यासाठी केली जातात. ओम वसुधारे स्वाहा मंत्राचा जप ही तिची कृपा मिळवणाऱ्या भक्तांमध्ये एक सामान्य प्रथा आहे. मंत्र वसुधराच्या ऊर्जेशी जोडण्यासाठी आणि तिला विपुलता, समृद्धी आणि आध्यात्मिक कल्याणासाठी आशीर्वाद देण्यासाठी एक शक्तिशाली साधना म्हणून कार्य करते. लक्षात घ्या, हा मंत्र शक्तिशाली आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे पुराणामध्ये. आता मंत्राचा अर्थ स्पष्ट करून दिलाय. ओम आदिमध्वनी वैश्विक ऊर्जा आणि दैवी चेतनेचे प्रतिनिधित्व करतो. वसुधारे विपुलता आणि समृद्धीची